न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। कळवण तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 181 बोगस लाभार्थ्यांची नावं आढळून आली आहे। हे लाभार्थी बांगलादेशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कृषी अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्यात भेट देत तातडीने चौकशीची मागणी केली आहे। किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय की या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। बांगलादेशी घुसखोरीचा आणि सरकारी योजनांचा गैरवापर रोखणं अत्यावश्यक आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यात पण बांगलादेशी घुसले अशी माहिती ग्रामस्थांनी मला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी दिली। गेल्या 8 दिवसात हे कन्फर्म झालं की ही गोष्ट खरी आहे। हे 181 लोकांना पैसे गेले। तक्रारी केल्यानंतर आता तहसीलदारनी त्याच्या संदर्भात आता पोलिसात तक्रार करायचं मान्य केलं आहे। त्यांना पहिला हप्ता गेल्यानंतर बोमाबोम झाली म्हणून पुढचे हप्ते दिले गेले नाही आहेत। पण हे 81 लोक कोण? कारण की थोडं संशोधन केलं तर याचे जे बँक अकाउंट आहे हे पश्चिम बंगाल आणि तिथल्या बांगलादेशला लागून असलेल्या गावातले आहेत। म्हणजे बांगलादेशी लोक हे आपल्याकडे लाभार्थी म्हणून नाव रजिस्टर्ड करून घेऊन पैसे खातात। या एक योजनेत सापडलं, दुसऱ्या योजनेत काय असेल म्हणून मी पोलिसांना आग्रह केला आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं कबूल केलं आहे। त्यात तहसीलदार आणि बाकी अधिकाऱ्यांचे बोलणार। हे 81 लोक हे कोण, कोणी अकाउंट उघडले, बँक अकाउंट कुठले, त्यात काय काय व्यवहार झाले आहेत, त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारची पण मदत घेऊ। ग्रामस्थांची सतर्कता आणि आठवड्याभराच्या चौकशीमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय। या 181 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला। मात्र याबाबत शंका निर्माण झाल्यानंतर पुढील हप्ते तात्काळ रोखण्यात आले। तहसीलदारांनी या प्रकरणी तक्रार दाखल करण्याचं मान्य केलं असून पोलिसांनीही गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे। सुरुवातीच्या तपासात या लाभार्थ्यांची बँक खाती बांगलादेशाच्या सीमेलगत असलेल्या गावांशी संबंधित असल्याचं आढळून आलं आहे। हे प्रकरण केवळ एकाच योजनेपुरते मर्यादित आहे का की अन्य योजनांमध्येही असं घडलं आहे याचा सखोल तपास सुरू आहे। गरज पडल्यास केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि सायबर सेलची मदत घेतली जाणार आहे। आता यात इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करायचं मान्य केलं आहे। हे तक्रार मादी घेतात किंवा सरकारतर्फे म्हणजे तहसीलदारतर्फे तो वेगळा मुद्दा आहे। चौकशीत माझ्याकडची जे मला भीती वाटते ती सगळी सांगितलेली आहेत। आता त्यांना बँक अकाउंट चेक करण्यासाठी जर तिथली मदत लागली म्हणून मी त्यांना हेही मान्य केले की रिझर्व्ह बँक, केंद्र सरकार सगळ्यांची मदत मिळून देऊ। त्यात कोणी अधिकारी होता की नाही, हे अकाउंट कसे उघडण्यात आले, कुठून उघडण्यात आले, एकाच वेळी उघडले गेले की काय, हे सगळं चौकशीत यांना सायबर एक्सपर्टची पण मदत लागणार, आम्ही देऊ। भादवन गावातील जागरूक ग्रामस्थांनी हा प्रकार लक्षात आणून दिलाय। यामुळे हा घोटाळा वेळेत उघड झालाय। मालेगाव जन्मदाखला घोटाळ्यासारखाच हा प्रकार मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता दर्शवतोय। पोलीस आणि प्रशासन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून सत्य बाहेर काढण्यासाठी सज्ज झाले आहेत। या प्रकरणी पुढील तपास सुरू असून अजूनही काही बोगस लाभार्थ्यांची नावं यादीत असण्याची शक्यता आहे। प्रशासनाच्या दक्षतेमुळे पुढील आर्थिक नुकसान टाळलं गेलं असलं तरी हा संपूर्ण रॅकेट शोधण्यासाठी अधिक गहन तपासाची गरज आहे। न्यूज इंडिया मराठीसाठी धनंजय बोरसे, कळवण, नाशिक।